हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपला ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या आपण लास्ट लेक्चरमध्ये ब्लॉक कमांडबद्दल पाहिलं होतं. हाऊ टू क्रिएट अ ब्लॉक आणि राईट ब्लॉक या कमांडबद्दल डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे प्रॉपर्टीज पॅनल आणि त्याचबरोबर ग्रुप पॅनल. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. प्रॉपर्टीज काय असतात त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात इनिशियली. ओके, तर आपण लेअर प्रॉपर्टीज ही कमांड पाहिली होती आणि त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीबद्दल डिस्कस केलं होतं लेअरच्या. जसं की लेअरचा कलर यूज करू कलर आपण चेंज करू शकतो, म्हणजे ऑब्जेक्टचा त्या स्पेसिफिक लेअरचा त्याचं लाईन वेट वाढवता येतं. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये त्याचा लाईन टाईप पण चेंज करू शकतो. तशाच कमांड्स आपल्याला इथे पाहायला मिळतात, पण इथे आपण इंडिव्हिज्युअली चेंज करतोय, तिथे आपण स्पेसिफिक लेअरसाठी चेंज करत होतो. ओके, आता इनिशियली आपण एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला. समजा मी इथे एक सर्कल ड्रॉ केला. आता हा जो आहे 200 रेडियस दिली आहे, हा आहे तो बाय डिफॉल्ट आपल्या 0 लेअरमध्ये जनरेट झालेला आहे. पण 0 लेअरमध्ये झालेला आहे, पण त्याचबरोबर मला इथे काय करायचं आहे, इथे मला इंडिव्हिज्युअली कलर एखाद्या कॉम्पोनंटचा चेंज करायचं. फॉर एक्झाम्पल इथं मी चेंज केला, ब्ल्यू कलर घेतला आहे आपला स्काय ब्ल्यू, आणि त्याच याच्यानुसार इथे एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतोय मी 150 रेडियसचा. आता इथे पहा, इथे आपण इंडिव्हिज्युअली चेंज केलं आहे, इथे आपण लेअरमध्ये चेंज नाही केलं. लेअर ओपन करून दाखवतो एक वेळेस, तर पाहू शकता तुम्ही लेअरमध्ये त्याचा कलर इथून चेंजच आहे. ओके, व्हाईटच आहे, पण आपण कशात चेंज केलं, हे इंडिव्हिज्युअली चेंज केलेलं आहे. तसंच आपण याचा लाईन वेट पण देऊ शकतो. आता इनिशियली इथे एक मी लाईन वेट देतोय, कलर देतोय आणि परत एक सर्कल ड्रॉ करतोय याच याच्यावरती, सेम तेवढंच 200 डायाचं. पण आपल्याला याचा वेट दिसतोय का? वेट विजिबल आहे नाही आहे का? कारण आपण इथं लाईन वेट कमांड आपली डिॲक्टिव्ह आहे. तर लाईन वेट कमांड कुठे असते, तर कस्टमायझेशन टूलबारमध्ये हा लाईन वेट कमांड असतो आपला. इथे बघू शकता, याला वेट आपण इंडिव्हिज्युअली अप्लाय केलेलं आहे. त्याचबरोबर आपण कलर चेंज करू शकता. आता समजा इथे मी रेड कलर घेतला आहे आणि मला लाईन टाईप पण चेंज करायचं आहे. तर लाईन टाईपसाठी आपण बाय लेअरमध्ये गेलो, अदर्समध्ये गेलो. ओके, त्यानंतर लोड म्हणालो आणि लोडवरून जो पण तुम्हाला हवा आहे, आता इथं डॅश आणि कंट्रोल प्रेस करतोय मी आणि हा डॉट असे दोन हे घेतोय, दोन्हीही लाईन इथे पुटअप केलेलं आहे. आता मला कलर रेड पाहिजे, लाईन वेट हा 0.30 वाला पाहिजे आणि त्याचबरोबर तो डॅश लाईनमध्ये पण सर्कल पाहिजे. तर असं आपण जनरेट करू शकतो. आता इथे डॅश लाईन का जनरेट होत नाही आहे, त्याच्या पाठीमागे रिझन आहे. आपण इथे समजा मी परत 200चा घेतला, पण तुम्ही जर झूम करून पाहिलात तर इथे तुम्हाला डॅश लाईन दिसतीये का? आता झूम आउट केल्यामुळे ते खूप जवळ दिसतीये. तर त्यासाठी आपल्याला त्याची जी प्रॉपर्टीज आहे तर प्रॉपर्टीज चेंज करावी लागेल. आता प्रॉपर्टीसाठी आपण MO एंटर करू शकता किंवा Ctrl+1 यूज करू शकता. त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टची प्रॉपर्टी आपल्याला ओपन होते. आता मग त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करा आणि इथे जो लाईन टाईप 1 व्हॅल्यू आहे, तर इथे आपण काय करूयात, इथे 2 करूयात किंवा 0.5 करूयात. ठीक आहे, 0.5 करून पण येत नाही आहे, तर इथे व्हॅल्यू 0.25 करूयात. चेंज काही होत आहे का? नाही आहे. इथे मी 5 व्हॅल्यू टाकली. बघा, थोडंसं वाढवूयात आपण, इथं 10 टाकली आहे. कमी करून चालणार नाही आहे, इथे वाढवावी लागेल आपल्याला. ओके, कारण गॅप खूप छोटा होता, तो वाढवायचा होता. तर आपण काय केलं, इंडिव्हिज्युअली त्याला वाढवून घेतलं अशा पद्धतीनं. अच्छा, लाईन वेट जर तुम्ही इथून जर कमांड ऑफ केली तर तुम्हाला त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टचा लाईन वेट काय शो होणार नाही. तर अशा आपण प्रॉपर्टीज. आणि चौथी एक प्रॉपर्टी असते म्हणजे ट्रान्सपरन्सीची. आता ट्रान्सपरन्सीची प्रॉपर्टी आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे लेअर प्रॉपर्टीजमध्ये, पण ट्रान्सपरन्सीची रेंज पण मी तुम्हाला तिथे सांगितली होती 0 to 90. इथे पण आपल्याला ट्रान्सपरन्सीची लेवल काय असते, 0 to 90 पर्यंत असते रेंज त्याची. मॅक्सिमम व्हॅल्यू 90 टाकू शकतो, मिनिमम 0 टाकता येते. इथे आपल्याला इथे मी 50 टाकली आहे. ओके,
आता प्रॉपर्टी बाकीच्या तेच ठेवतोय आणि त्याच्याच आपल्या सर्कलच्याच साईडला, रेडवाल्या सर्कलच्या साईडला एक दुसरा रेडवाला सर्कल ड्रॉ करतोय 200 वाला. दोघांमध्ये फरक पाहू शकता. त्याचा कलर, याचा जो प्रिव्हियस वाला आहे त्याचा कलर डार्क आहे आणि जो आपण आत्ता ड्रॉ केला त्याचा कलर कसा आहे, फेंट आहे. तर असं आपण त्याला काय करू शकतो, चेंजेस वगैरे करू शकतो अशा पद्धतीने. ओके, इथे बाय लेयर घ्या, इथे पण आपण बाय लेयर ठेवूयात. बाय डिफॉल्ट बाय लेयरनुसार आपल्या व्हॅल्यूज इथे पुटअप केले. त्यानंतर इथे एक मॅच प्रॉपर्टी नावाची कमांड आहे. काय आहे, मॅच प्रॉपर्टी. आता मॅच प्रॉपर्टीचं कसं असतं, जेव्हा पण तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी दुसऱ्या ऑब्जेक्टला इथे अप्लाय करताय, जसं आपण मॅच लेयर नावाची कमांड पाहिली होती याच्यामध्ये, तर तशीच आहे. पण मॅच लेअरमध्ये इनिशियली जो कन्व्हर्ट करायचा आहे त्याला पहिलं सिलेक्ट करावं लागतं आणि ज्याच्यानुसार करायचं आहे त्याला दुसऱ्यांदा सिलेक्ट करतो, बरोबर. पण इथं त्याच्या उलटं करायचं आपल्याला मॅच प्रॉपर्टीमध्ये. मॅच प्रॉपर्टी, आता समजा या पण मॅच प्रॉपर्टी कमांड घेतली आहे. आता या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी सिलेक्ट करायची आहे, कुठे अप्लाय करायची आहे, या रेक्टँगलला. झाली आहे का. तसंच आपण याची प्रॉपर्टी आपण इथे अप्लाय करूयात. परत मॅच प्रॉपर्टी, याची प्रॉपर्टी आपण इलिप्सला अप्लाय केली आहे, बघू शकता. तर असं आपण मॅच प्रॉपर्टीचा यूज करू शकतो. समजलं. ओके, तर हे झालं होतं आपलं प्रॉपर्टीज. त्याचबरोबर आता आपण काय करणार आहेत, तर इथे ग्रुप नावाच्या कमांडबद्दल डिस्कस करणार आहेत. हे होतं प्रॉपर्टीचं. आता ग्रुप कमांड. आता ग्रुप कमांड ही आपण ब्लॉक कमांडशीच बऱ्यापैकी सेम असते. म्हणजे बऱ्यापैकी सेम म्हणतोय, म्हणजे कम्प्लिटली सेम असं आपण म्हणू शकत नाही. ब्लॉकमध्ये कसं आहे, आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला त्याचं नाव, त्याचा पिक पॉईंट वगैरे द्यावा लागतो. ग्रुपमध्ये तशा गोष्टी आपल्याला रिक्वायर्ड नसतात. आपण समजा एखादा ग्रुपचा सेट आहे, काय आहे, ग्रुपचा सेट आहे, तर त्याला काय करता येतं, आपल्याला कंबाईन करता येतं. कंबाईन मल्टिपल ऑब्जेक्ट आपण काय करतो, एका सिंगल सिलेक्शन सेटमध्ये त्याला कन्व्हर्ट करू शकतो आणि तो कम्प्लिटली मूव्ह किंवा कॉपी करता येतं. तर फॉर एक्झाम्पल इथे लक्षात द्या, मी काही आता इथे एक पोर्शन बनवतोय. फॉर एक्झाम्पल इथे मी एक रेक्टँगल बनवतोय, मोठा रेक्टँगलचं साईज आहे नियरली अबाउट 1000, 950. ओके, आणि याच्यामध्ये मला काय करायचं, इथे एक रेक्टँगल बनवायचे, मध्ये एक छोटा रेक्टँगल बनवायचा आहे. किंवा त्याचा आपण कलर काय करूयात, कलर थोडासा चेंज करून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल, इझिली लक्षात येईल. आता आपण ट्रान्सपरन्सी पण चेंज केली आहे, तर ट्रान्सपरन्सी परत 0 करायला विसरू नका, नाहीतर काय होईल, प्रत्येक वेळेस त्या ऑब्जेक्टला ट्रान्सपरन्सी अप्लाय होते. आता इथे पहा, इथे मी 120,120चा एक स्क्वेअर बनवलेला आहे. ओके, याच्या अंडर किंवा आता याचा कलर थोडासा खूपच फेंट दिसतोय बाबा, आपल्याला डार्क ठेवायचा आहे. तर डार्क ठेवून बघूयात किंवा आपण ग्रीन ठेवूयात, दॅट इज द इझिली आपल्याला व्हिजिबल असेल. याच्यानंतर आपण जो पण कलर आहे ब्ल्यू घेऊयात. इथे एक मी सर्कल ड्रॉ केला याच्या सेंटरला, ठीक आहे. त्यानंतर याच्या आतमध्ये आपण एक ऑफसेट घेऊयात बाहेरून, 20 mm चा ऑफसेट, या रेक्टँगलचा ऑफसेट आहे. असं एखादा मी ऑब्जेक्ट बनवलेला आहे. याचबरोबर याला मी कॉपी करतो इकडे, ऑर्थो मोड ऑन करूयात, जेणेकरून आपल्याला कॉपी करायला काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर असं मी याला जनरेट केलेलं. किंवा या साईडला दुसरं एखादा ऑब्जेक्ट बनवलेले आहे. समजा इकडे एक मी सर्कल बनवलेला आहे, समजा फॉर एक्झाम्पल इथे एक सर्कल बनवला, सर्कलचा रेडियस 100 mm दिलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला रेक्टँगल क्रिएट करायचं किंवा बाहेरून क्रिएट करायचं असेल तर क्रिएट करू शकताय. असं मी इथे एकाने हे बनवलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण याला ग्रुप बनवतोय, आता ग्रुपमध्ये इथे ग्रुप कमांड आहे. आता हा ऑब्जेक्ट बघू शकताय तुम्ही, दिसतंय का. आता याला आपण ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करणार आहेत. तर ग्रुप इथे कमांड आहे आपल्याला. मग कशाला ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, हा
एक रेक्टँगल, त्याच्यानंतरचा रेक्टँगल आणि हा सर्कल, या तिघांनाही सिलेक्ट केलं आणि मी एंटर केलं. ग्रुपसाठी जी एंटर ही शॉर्टकट की असते आपली. ओके, त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, ग्रुप बनवू शकतो. आता जेव्हा या कॉम्पोनंटला आपण से करतोय तर हा कम्प्लिटली ग्रुपमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. आता त्यानंतर मला याला पण ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला इथं ग्रुप एडिट नावाची कमांड आपल्याकडे अवेलेबल असते. ग्रुप एडिटमध्ये गेलोय, हा ऑलरेडी ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये मला हे सर्वच ॲड करायचे, तर सिलेक्ट करा सगळ्यांना आणि एंटर करा. यानंतर बघू शकता हा ग्रुपमध्ये आलेला आहे, कंप्लीट ग्रुपमध्ये. बरोबर, काय आहे, कंप्लीट ग्रुपमध्ये आलेला आहे. इथं अनग्रुप पण करता येतं. सिलेक्ट करा, इथेच ग्रुपच्या इथे साईडला आपल्याला अनग्रुप नावाची कमांड आहे, ग्रुप सिलेक्ट करू शकता. हा अनग्रुप झालेला आहे. परत ग्रुप बनवायचं असेल तर जी एंटर कमांड, किंवा इथे मी काय करतोय, ऑलरेडी ग्रुप बनवला होता तर कंट्रोल झेड करतोय. तर हा परत आपला ग्रुपमध्ये आहे का, नाही आहे, कंट्रोल झेड केला. कंट्रोल झेड करून बघा, इट इज परत आपल्याला खूपच मागे आलाय. परत आपण याचा ग्रुप बनवूयात. ओके, या सगळ्यांना सिलेक्ट करून आपण ग्रुप बनवू शकतो आणि एंटर करा. आता ग्रुपच्या भोवती तुम्ही बघू शकताय एक बाउंड्री आली आहे, किंवा त्याला बाउंडिंग बॉक्स म्हणतो. ग्रुपमधनं एखादा पोर्शन आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह पण करता येतं. समजा हा पोर्शन मला नको आहे, हा एवढा पोर्शन किंवा हा फुल बार आपण कॅन्सल करू शकता. आता ह्या तिघांचाच एक ग्रुप आहे आपल्याकडे अवेलेबल. ओके, तिघांचाच एक ग्रुप अवेलेबल आहे. ॲड करता येतं, रिमूव्ह करता येतं. त्याचबरोबर ग्रुप जर आपल्याला सिलेक्शन ऑफ केलं, आता इथे काय होतं आहे, समजा मला कॉपी करायचं आहे, हा एकच पोर्शन कॉपी करायचा आहे, तर काय करता येईल. आता नॉर्मली आपण जर कॉपी करायला गेलो तर हा कम्प्लिटली कॉपी होतो, कंबाईनली कॉपी होतो. काय होतो, कंबाईनमध्ये कॉपी होतो. होतो का, कंबाईनमध्ये कॉपी होतो. पण आपल्याला कंबाईनमध्ये कॉपी नको आहे, इंडिव्हिज्युअल करायचं आहे. तर इथे आपल्याला कमांड असते, या ग्रुपला आपण ऑफ करू शकतो डेफिनेटली. ठीक आहे, याच्यामध्ये काय करू शकतो, ग्रुपला आपण ऑफ करू शकतो. याच्यामध्ये समजतंय का एवढं. एक ग्रुप ऑफ केला तर हा आपण इंडिव्हिज्युअली याला काय करता येतो, सिलेक्ट करता येतो. इंडिव्हिज्युअल एलिमेंट्समध्ये होऊन जातात ते. म्हणजे ग्रुप हे कसं आहे, सिमिलर आहे ब्लॉकमध्ये, पण ब्लॉकमध्ये कसं आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला काय द्यावं लागतं, त्याचं नेम द्यावं लागतं. आणि रिपीट नेम आपण त्याला ग्रुपला जर एक्सप्लोड केला तर तो काय होतो, एक्सप्लोड होऊन जातो, वेगवेगळा होतो. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की परत तेच नाव आपण त्या ग्रुपला देऊ नाही शकत, नाव काहीतरी वेगळं द्यावं लागतं. पण ब्लॉकला परत तेच नाव नाही देऊ शकत. पण ग्रुपमध्ये तसं आपल्याला नेमिंगचा पोर्शनच येत नाही आहे. ओके, तर आपण डायरेक्टली काय करू शकतो, त्याला जनरेट करू शकतो. ठीक आहे, तर हे असं आपण बनवू शकतो. ग्रुप कमांड आणि प्रॉपर्टीज टॅब आहे आपल्याकडे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं प्रॉपर्टीज, कशाप्रकारे इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी चेंज करू शकतो, आणि ग्रुप कमांडचा यूज आणि त्याला अनग्रुप कसं करता येतं, ग्रुपला एडिट म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपल्याला ॲड कसा करता येतो आणि रिमूव्ह कसं करता येतो, याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.